आज आपण बघणार आहोत 2 टायर डॉल केक. तर इथं 1.5 kgची ऑर्डर होती 2 टायरची आणि मी इथं मग 1 किलो खाली राऊंड आणि अर्धा किलो हा डॉल शेपमध्ये केलेला आहे. फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे आणि खालचा जो 1 किलो आहे तो पूर्ण क्रम कोटिंग व्यवस्थित आणि नंतर फिनिशिंग करून डायरेक्ट मीच तो अर्धा तास सेट करून घेतला आहे आणि हा वरचा आहे तो फक्त क्रम कोटिंग करून अर्धा तास सेट केला आहे. कारण की वरती जी डिझाईन आहे ती पूर्ण रोजेट होते, त्याच्यामुळे मी जास्त वरती क्रीम लावलेली नाही आहे. मग जेव्हा आपण केकवरती हा डबल लेअर 2 टायरचा जेव्हा असतो केक, तेव्हा आपण हा सेट करून प्रॉपर घ्यायचा. कारण काय होतं मग त्याचे जे लेअर असतात ते हालत नाहीत. सेट झाल्यानंतर आपल्याला तो उचलून केकवर ठेवायला बरं पडतं आणि आपण त्याला आपल्या सोयीनुसार ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे सेट झाल्यामुळं आणि थंड झाल्यामुळं काय होतं त्याची क्रीम घट्ट झालेली असते. आता इथं आपल्याला वरची पूर्ण रोजेट काढून घ्यायचे. मी हा उचलून सरकवला तरी तो म्हणजे हलत नाही वरचा बेस, ॲज इट इज राहतो तो तसाच. म्हणून कंपल्सरी 2 टायर केकला केकवरचा जो लेअर आहे तो सेट करूनच घ्यायचा आणि मगच दुसऱ्या लेअरवर ठेवायचा. अशा प्रकारे मी पूर्ण रोजेट काढून घेणार आहे. पूर्ण फ्रॉकच तिचा रोजेटचा आहे आणि खाली लाईन स्टारची देणार आहे. आणि ज्यावेळेस हा म्हणजे जेव्हा कस्टमरला पाहिजे त्याच्या 5 मिनिट आधी मी त्यांना डॉल लावून देणार आहे. कारण काय होते फ्रीजमध्ये ठेवताना डॉल आपल्याला सेट करता पटकन येत नाही किंवा हलण्याची शक्यता असते. मग मी कस्टमरला द्यायच्या 5 मिनिटं आधी फायनल लूक त्याचा सेट केला आणि कस्टमरला दिला. आणि जेव्हा आपण वॅफीचे बटरफ्लायज लावतो तेव्हाही एक प्रिकॉशन घ्यायची. जेव्हा आपण कस्टमरला तो देणार असो त्याच वेळेस 5 मिनिटं आधी ते बटरफ्लाय लावायचे. कारण काय होतात फ्रीजमध्ये आपण बटरफ्लाय लावून ठेवले की ते बटरफ्लायज नरम पडतात. इथं आपला केक तयार झाला आहे. फायनल लूक तुम्ही बघू शकता. इथं बटरफ्लाय आणि मोठे पल्स लावलेले आहेत मी व्हाईट कलरचे. तर कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.